तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. 12th महाराष्ट्र बोर्ड एक्झाम 2025 करता मोस्ट इम्पोर्टंट व्हायरल मराठी बोर्ड पेपर आपण पाहणार आहोत. 12th महाराष्ट्र बोर्डचा मराठी या विषयाचा पेपर खूपच इम्पोर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. यामधील खूप सारे असे क्वेश्चन आहे तुम्हाला ॲज इट इज पाहायला मिळणार आहे आणि जो महाराष्ट्र बोर्ड 2025चा न्यू पेपर पॅटर्न आहे तो पण आपण डिस्कस करणार आहोत. म्हणजे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे आणि ज्यांनी पण हा व्हिडिओ पूर्ण पाहिला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हमखास 75+ मार्क्स इझिली मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला पूर्ण पेपर मी समजून सांगणार आहे, सोबतच पूर्ण क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि लास्टमध्ये तुम्हाला हा पेपर PDF हा इम्पॉर्टंट IMP व्हायरल क्वेश्चन पेपर कशाप्रकारे डाउनलोड करायचा आहे, सोबतच तुम्हाला आन्सर शीट कशी डाउनलोड करायची आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला महाराष्ट्र बोर्ड एक्झाम 2025 करता सर्वात अगोदर मराठी या विषयाच्या पेपर करता फर्स्ट पेज अशा प्रकारे येणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट मेन्शन राहणार आहे आणि नंतर तुम्हाला येथे पेपर कोड मिळणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळा पेपर कोड राहतो, सोबतच येथे तुमचे मार्क्स आणि येथे तुमचा टाइम मेन्शन केलेला असतो आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे कृतीपत्रिका आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे कृतीपत्रिकेसाठी सूचना. हे सूचना तुम्हाला अगोदरच माहीत असणे गरजेचे आहे, कारण खूप सारे विद्यार्थी मायनर मिस्टेक करून येतात आणि त्यांचे मार्क्स काटले जातात आणि मधातच मी तुम्हाला जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते सुद्धा टिकमार्क करून देणार आहे. तर जो पूर्ण व्हिडिओ आहे विदाऊट स्किप करून पहा विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला थोडी स्पीड वाढून जरी व्हिडिओ बघितला तरी चालेल, बट पूर्ण व्हिडिओ तुम्हाला एंडपर्यंत वॉच करायचा आहे. बघा, सर्वात अगोदर सांगतो, व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे बट मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे, कारण हा पेपर पाहिल्यानंतर इझिली तुम्ही 75-77 मार्क्स मराठी या विषयात घेऊ शकता आणि या विषयामध्ये जवळपास तुम्हाला अभ्यास करण्याची सुद्धा गरज नाही. फक्त तुम्हाला पॅटर्न फॉलो करावा लागतो आणि कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहेत तुम्हाला माहीत पडताच तुम्ही इझिली यामध्ये मार्क्स आउट ऑफ मार्क्स जवळपास कव्हर करू शकता. ठीक आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे मराठी युवक भारती 12th मराठी सब्जेक्टचा पूर्ण 12वी कृतीपत्रिका आराखडा दिलेला आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी येथे थोडक्यात समजून सांगतो आणि मोस्टली तुमचा जो न्यू पेपर पॅटर्न आहे तोच येथे तुम्हाला डिस्कस केलेला आहे. बघा, घटक आणि गुण तुम्हाला इथे दिलेले आहे. मी तुम्हाला हे गद्य आणि पद्य या विभागानुसार समजून सांगतो. बघा, गद्य 20 मार्क्स, पद्य 16 मार्क्स, साहित्य प्रकार 10 मार्क्स, उपयोजित लेखन 14 आणि व्याकरण व लेखन 20 मार्क्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. टोटल एकूण 80 मार्क्स होतात आणि 20 मार्क्स तुम्हाला कॉलेजकडून स्कूलकडून दिले जातात. तर बघा, मोस्ट इम्पॉर्टंट आहे विभाग एक गद्य, जो तुम्हाला 20 गुण देऊन जातो आणि सिंपल आहे. काही नाही विद्यार्थी मित्रांनो, आकलन कृती जवळपास 2-2 मार्क्स करता इझी आहे. तुम्हाला पेपरमध्ये मी पुढे समजून सांगणार आहे कशाप्रकारे सॉर्ट आउट करायचं आहे, कशाप्रकारे क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला शोधायचा आहे आणि कशाप्रकारे आकलन कृती सॉल्व्ह करायची आहे. ठीक आहे, सिंपल आहे. बघा, सोमत तुम्हाला अभिव्यक्ती कृती एक जवळपास 4 गुणा करता येते, ते पण तुम्हाला सोमत यावरती लिहायची आहे आणि किती तुम्हाला 4 मार्क्स करता लिहिता येईल, म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स 4 पैकी 4 मार्क्स मिळणार आहे. सोबतच लास्ट इयरमध्ये, ठीक आहे, बोर्ड एक्झाम 2024 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी, ठीक आहे, जवळपास 78 मार्क्स मिळवले होते, त्याचा पण पेपर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. म्हणजेच या चॅनलवरती तुम्हाला फुल सपोर्ट राहतो. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्यानंतर बघा, पठित गद्य पाठावर आधारित एक जवळपास 180 शब्दाचा तुम्हाला एक पॅसेज येतो, म्हणजेच पठित उतारा येतो आणि त्यामध्ये तुम्हाला आकलन कृती आणि काही सोमत यावरती तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात, ते पण 8 मार्क्स तुम्हाला देऊन जातात आणि इझी आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा, एक अपठित गद्य सुद्धा तुम्हाला विचारला जातो, जवळपास 120 शब्दाचा असतो आणि त्यामध्ये 4 गुणांसाठी 2 आकलन कृती दिलेल्या असतात. त्यानंतर बघा, विभाग 2 तुमचा गद्य झाल्यानंतर पद्याचा स्टार्ट होतो, जो 16 मार्क्सचा आहे आणि यामध्ये तुमची आकलन कृती, अभिव्यक्ती, काव्यसौंदर्य आणि रसग्रंथ पाहायला जाते. म्हणजे त्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. यामध्ये पण आकलन कृती 2 जवळपास 4 मार्क्स करता आणि अभिव्यक्ती कृती 1 4 मार्क्स करता, असे 8 गुण तुम्हाला देण्यात येतात. नंतर बघा, यामध्ये पठित पद्य पाठावर आधारित जी कृती असते ती 4 गुणाची असते आणि यामध्ये तुम्हाला काव्य पंक्तीचा जो अर्थ आहे तो अर्थ लिहायचा असतो आणि 4 काव्यपंक्ती देऊन तुम्हाला त्यातील अर्थ उलगडून दाखवणे, हे तुम्हाला येथे जवळपास 4 मार्क्स देऊन जातात. नंतर बघा, पठित पद्य पाठावर आधारित जवळपास तुम्हाला 2 कृती येथे 4 मार्क्स करता येतात. तर त्यामध्ये बघा, तुम्हाला 2 पैकी 1 सॉल्व्ह करायची असते. डोंट वरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पेपर मी जेव्हा तुम्हाला समजून सांगणार आहे त्यामध्ये तुमचे पूर्ण कन्फ्युजन क्लिअर होतील. नंतर बघा, एक तर तुम्हाला यामध्ये काव्यसौंदर्यावर आधारित कृती 4 ते 6 काव्यपंक्ती तुम्हाला देऊन करायची असते किंवा तुम्हाला रसग्रहण करायची असते. डोंट वरी, मी तुम्हाला सांगणार आहे, बिलकुल घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो. आणि ही स्टार्टिंग आहे, म्हणजे तुम्हाला हा पेपर पॅटर्न समजला म्हणजे तुम्हाला पूर्ण पेपर इझिली समजून जाईल की कशाप्रकारे तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा असतो, कशाप्रकारे लिहायचा असतो आणि कशाप्रकारे मांडणी करायची असते. डोंट वरी विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्या सोबत आहे. तुमच्या पूर्ण पेपर झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण पेपर सोल्युशन सुद्धा मिळणार आहे आणि पूर्ण पेपर झाल्यानंतर रिझल्टपर्यंत आणि रिझल्ट नंतर तुमच्या ॲडमिशनपर्यंत हे जे चॅनल आहे विद्यार्थी मित्रांनो तुमची मदत करणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा, विभाग 3 तुमचा साहित्य प्रकार कथाचा जवळपास 10 मार्क्सचा येतो आणि हा पण इझी आहे. येथे पण तुम्हाला जवळपास आकलन, सोमत आणि अभिव्यक्ती अशा प्रकारे तुम्ही 10 पैकी 10 गुण घेऊ शकता.
त्यानंतर बघा विभाग 4 उपयोजित मराठी जवळपास 14 गुण तुम्हाला इझिली मिळू शकतात आणि 14 पैकी 14 कशाप्रकारे घ्यायचे आणि 10 गुणाकरता कसं लिहायचं आहे, 4 गुणाकरता कशाप्रकारे आधारित आकलन कृती तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पेपरमध्ये. ठीक आहे. पुढे आपण पेपर स्टार्ट करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हा एकच व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला मराठीचा कोणताही क्वेश्चन पेपर पाहण्याची जरूरत नाही विद्यार्थी मित्रांनो. इझिली तुम्ही 78+ मार्क्स घेऊ शकता. तर बघा विभाग 5 व्याकरण व लेखन गुण 20. आता विद्यार्थी मित्रांनो बघा यामध्येच खूप सारे विद्यार्थी म्हणजेच ओव्हरऑल यामुळेच त्यांना 78 मार्क्सपर्यंत ते इझिली जाऊ शकत नाही. जवळपास 3 ते 4 मार्क्स येथेच त्यांचे काटले जातात. तर बघा यामध्ये कोणकोणते तुम्हाला समास, कशाप्रकारे प्रयोग, कशाप्रकारे अलंकार, वाक्यप्रचार यांचे क्वेश्चन येतात हे पण आपण पाहणार आहोत आणि यामध्ये जवळपास 10 पैकी 10 गुण तुम्हाला मिळावेत याची गॅरंटी माझी विद्यार्थी मित्रांनो. कारण हेच इम्पॉर्टंट टॉपिक मी तुम्हाला देणार आहे, ते तुम्हाला करून जायचेच आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला तशाच प्रकारे क्वेश्चन यावेळेस बोर्ड एक्झाम 2025 मध्ये पाहायला मिळणार आहे. डोंट वरी गाईज, मी तुमच्या सोबत आहे. तुमचा रिझल्ट लागेपर्यंत आणि तुमचे ॲडमिशन होईपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे. बघा नंतर तुम्हाला एक निबंध लेखन येतो. 10 मार्क्स करता जवळपास 250 शब्दात तुम्हाला निबंध लेखन करायचं अपेक्षित. तर चला विद्यार्थी मित्रांनो पेपरला करूया स्टार्ट. त्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्हाला सर्वांना व्हिडिओला लाईक करून घ्यायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सपर्यंत नक्की शेअर करा. काही ग्रुप असतील त्यावरती शेअर करा, म्हणजे सर्वांना इझिली 78+ मार्क्स इझिली मिळू शकतील. आणि खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आहे, तर व्हिडिओ नक्की पूर्ण तुम्हाला वॉच करायचा आहे एंडपर्यंत. तुम्हाला थोडी स्पीड वाढून व्हिडिओ पाहायचा तर स्पीड वाढवू शकता, पण पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत वॉच नक्की करा. तर बघा विभाग 1 गद्य जवळपास 20 गुण तुम्हाला देऊन जातो विद्यार्थी मित्रांनो. बघा येथे क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, पुढील गद्य उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा जवळपास तुम्हाला यामध्ये आकलन कृती आणि सोमत असे तुम्हाला जवळपास 8 पैकी 8 मार्क्स इझिली मिळतात. आता बघा आकलन कृतीमध्ये तुम्हाला कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात. सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्वात अगोदर मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. तुम्ही काय करायचं, सर्वात अगोदर क्वेश्चन रीड करून घ्यायचे. बघा वाहनाच्या वेगामुळे हादरे बसून पुढील अवयव जे आहे ते कमकुवत होतात. 2च अवयव लिहायचे आहे. नंतर एका वाक्यात उत्तरे लिहा. निसर्ग विरोधी धोरण काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. बघा एक तुम्हाला सिंपल असा एक पॅसेज दिलेला आहे, एक उतारा असा दिलेला आहे. नंतर आकलन कृतीमध्ये काय विचारलेलं आहे, कृती करा, वाहनधारकाची व्यथा आणि वेगाबाबत आपले कर्तव्य. आणि नंतर बघा मी तुम्हाला आन्सर पण सांगतो, डोंट वरी गाईज. नंतर बघा 3 मध्ये तुम्हाला सोमत दिलेला आहे. इझिली 4 पैकी 4 गुण तुम्हाला मिळणार आहे सोमत करता. बट सोमत मध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो आणि किंवा करता तुम्हाला दुसरा पण प्रश्न दिला जातो. म्हणजे बघा एक तर तुम्हाला सोमतमध्ये हा किंवा तुम्हाला हा क्वेश्चन याचा आन्सर तुम्हाला 4 मार्क्स करता लिहायचं असतं. बघा एवढ्यामध्ये तुमचे जवळपास किती मार्क्स कव्हर झाले. बघा वरती तुम्हाला सांगितलं होतं जवळपास हे जवळपास 8 गुण. ठीक आहे. तर 8 गुण बघा सिंपल आहे. तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे, तुम्हाला उत्तरे शोधायचे आहे. बघा वाहनाच्या वेगामुळे हादरे बसून पुढील अवयव कमकुवत होतात. तर सिंपल आहे, 2 अवयव इथे तुम्हाला दिलेले आहे, एक मज्जातंतू आणि एक मनके. तर तुम्हाला मज्जातंतू आणि मनके यामध्ये लिहून पुढे जायचं आहे. नंतर बघा एका वाक्यात उत्तरे लिहा, निसर्ग विरोधी धोरण काय होतं. सिंपल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे लिहायचं आहे. मी तुम्हाला आन्सर सांगतो आणि सोबतच तुम्हाला आन्सर शीट पण दाखवतो. बघा इथे एका वाक्यात उत्तरे लिहा अशा प्रकारे होतं की स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे व वाहनाचा वेग अंगीकारून शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्ग विरोधी आहे. तर एक निसर्ग विरोधी धोरण तुम्हाला इथे लिहायचं होतं. इझिली तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतं. तुम्ही इझिली यामध्ये क्वेश्चनचा आन्सर पाहू शकता. नंतर बघा आकलन कृतीमध्ये तुम्हाला कृती करा असं दिलेलं आहे. आता बघा मी तुम्हाला इथे आन्सर शीट पण दाखवून देतो. म्हणजेच खूप सारे विद्यार्थी असतील ज्यांना क्वेश्चनचे आन्सर पाहण्याकरता म्हणजेच ओव्हरऑल त्यांना कठीण जातं, तर त्यांच्याकरता मी पूर्ण आन्सर शीट पण इथे दिलेली आहे. बघा इथे तुम्हाला पूर्ण आन्सर शीट पण दिलेली आहे. म्हणजेच नमुना कृतीपत्रिकाचे जे आन्सर आहे पूर्ण तुम्हाला इथे आन्सर दिलेले आहे, आन्सर शीट दिलेली आहे. म्हणजे जे विद्यार्थी क्वेश्चनचे आन्सर शोधू शकत नाहीत ते एक वेळेस ट्राय करतील आणि एक वेळेस ते आन्सर शीट पाहतील आणि त्यामध्ये तुम्हाला इझिली पूर्ण आन्सर दिलेले आहे. सोबतच तुम्हाला कोणत्या प्रश्नाला किती मार्क्स आहे आणि कशाप्रकारे तुम्हाला जे मार्क्स आहे मार्क्स डिस्ट्रीब्युशन केलं जातं आणि कशाप्रकारे तुम्हाला 4 मार्क्स करता सोमत लिहायचं असतं. बघा पूर्ण तुम्हाला या आन्सर शीटमध्ये दिलेलं आहे आणि हे आन्सर शीट पण तुम्हाला डाउनलोड करण्याकरता मी देणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला म्हणजेच मधामध्येच मी सांगणार आहे की कशाप्रकारे तुम्हाला ही आन्सर शीट विथ मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर फॉर बोर्ड एक्झाम 2024 डाउनलोड करायचा आहे. नंतर बघा आपण याचा पण आन्सर बघितलं. नंतर बघा आकलन कृती 2 मार्क्स करता सिंपल आहे, अशाच प्रकारे तुम्हाला शोधायचं आहे. एक वेळेस आन्सर शीटमध्ये उत्तर पाहून घेसाल. मी इम्पॉर्टंट क्वेश्चनच फक्त घेतो, नाहीतर हा व्हिडिओ पूर्ण 1 तासाचा होणार आहे. बघा नंतर बघा सिंपल आहे, तुम्हाला इथे 4 मार्क्स करता वाढता वेग म्हणजे स्थान याविषयी तुमचे मत सविस्तर लिहायचे आहे किंवा वाहन चालवताना असताना तुम्हाला कोणती काळजी घ्यायची ते लिहायचं आहे. बघा इझी तर हेच राहणार आहे की तुम्हाला कोणती काळजी घ्यायची किंवा मध्ये तुम्हाला जो 2 नंबरचा प्रश्न मिळतो ना, हा प्रश्न तुम्ही सॉर्ट आउट करा किंवा सॉल्व्ह करा. म्हणजे बघा इझिली तुम्हाला याचे आन्सर लिहिता येणार आहे की वाहन चालवताना किंवा वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी. बघा 4 मार्क्स करता तुम्हाला जवळपास 8 पॉईंट लिहायचे आहे. कोणकोणती काळजी घेसाल 8 पॉईंट इझिली कोणी पण लिहू शकता आणि इझिली तुम्हाला ते पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात जर तुम्ही इझिली 4 मार्क्स करता 8 पॉईंट लिहिले. आणि अशाच प्रकारे इझी क्वेश्चन तुम्हाला येतो विद्यार्थी मित्रांनो. नंतर बघा कृती फर्स्ट मध्ये तुम्हाला आ दिलेली आहे की पुढील गद्य उताराच्या आधारे तुम्हाला सूचनेनुसार कृती करायची आहे. बघा तुम्हाला त्या आकलन कृतीमध्ये त्याच प्रकारे जसं तुम्हाला वरती दिलेलं होतं तशाच प्रकारे एक पॅराग्राफ दिलेला आहे आणि त्याचे तुम्हाला आन्सर या पॅराग्राफमध्येच आन्सर दिलेले आहे ते शोधायचे आहे. जसे की चौकटी पूर्ण करा. मी तुम्हाला आन्सर पण सांगतो विद्यार्थी मित्रांनो.
तर बघा प्रश्न क्रमांक 1 मध्ये तुम्हाला 2 चौकटी पूर्ण करायच्या आहे, की रक्तचंदनी फूल कोणते होते? तर तुम्हाला माहीत आहे चाफा हे रक्तचंदनी फूल आहे. पहाटेच्या किरणांनी न्हाऊन निघालेले फूल कोणते होते? तर मोगराचे होते. तुम्हाला माहीत असेल, ठीक आहे. आणि इझिली तुम्हाला आन्सर शोधता येतात. नंतर बघा वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची आहे, की सायलीची वैशिष्ट्ये आणि गुलमोहरची. तर सायली काय? तर इवल्याच्या पानातून वेगळी हिरवाई वाहते त्याला काय म्हणतात? सायली. तर सायली म्हणजे काय? सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. इवल्याच्या पानातून वेगळी हिरवाई वाहते. हे तुम्हाला सायलीचं वैशिष्ट्य लिहायचं आहे. आणि गुलमोहर म्हणजे सिंपल केशरी सडा शिंपून ठेवतो, हे त्याची वैशिष्ट्य आहे गुलमोहरची आणि तुम्हाला पॅराग्राफमध्ये आन्सर इझिली दिसणार आहे. नंतर बघा मोस्ट इम्पॉर्टंट हेच जसे की लेखकाची सकाळची कामे, काय-काय कामे करत होतं, जसं की वाफ्यामध्ये पाणी घालणे आणि बागेतल्या नळाला रबरी पाईप लावणे, हे ते कामे करत होते. तर हे 2 कामे तुम्हाला इझिली या पॅराग्राफमध्ये पाहायला मिळतात. आता बघा मोस्ट इम्पॉर्टंट आहे सोमत. तर बघा 4 मार्क्स करता तुम्हाला किती लिहायचं आहे? सोबतच तुम्हाला बघा अशा प्रकारे जर पॉइंट वाईज क्वेश्चन आला, जो मी तुम्हाला वरती सांगितलेला आहे, तर 4 मार्क्स करता 8 पॉईंट लिहायचे. नाहीतर बघा अशा प्रकारे तुम्हाला एक किंवा मध्ये 2 नंबरचा क्वेश्चन इझी येतो. जसं की निसर्ग व मानव यांच्यातील संबंधित तुम्हाला किंवा परस्पर संबंध तुमच्या शब्दात स्पष्ट करायचा, की निसर्ग व मानव यांच्यातील तुम्हाला संबंध स्पष्ट करायचा. इझिली कोणी पण संबंध स्पष्ट करू शकतं किंवा तुम्हाला येथे बघा याच वरती जो विभाग तुम्हाला दिलेला आहे त्याच्याच रिगार्डेड तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. रेशीम बंध या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात तुम्हाला लिहायची आहे. तर बघा खूप सारे विद्यार्थी गोंधळात पडतात. त्यामुळे मी तुम्हाला हे सांगतो, की 2 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला इझी विचारण्यात येतो. इझिली तुम्ही पॉइंट आउट किंवा वैशिष्ट्ये अशा प्रकारे तुम्ही जवळपास 4 मार्क्स करता 8 पॉईंट लिहून येऊ शकता. आता बघा मोस्ट इम्पॉर्टंट आहे अपठित गद्य. डोंट वरी, मी तुम्हाला पुढे सांगतो कशाप्रकारे तुम्हाला क्वेश्चन पेपर विथ आन्सर शीट डाउनलोड करायची आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगितलेला व्याकरणाचा पार्ट आहे आणि लास्टमध्येच पेपर इम्पॉर्टंट असतो आणि तुम्हाला तेथेच खूप सारे विद्यार्थी गोंधळात पडतात. तर पेपर पूर्ण वॉच करा विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण पाहून जा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताच मराठीचा पेपर पाहण्याची आवश्यकता नाही. सर्व तुम्हाला समजून जाणार आहे, की 2025 मध्ये बोर्ड पेपर कशाप्रकारे येणार आहे, पेपर पॅटर्न कसा राहतो आणि क्वेश्चन कोणकोणते इम्पॉर्टंट आहे, व्याकरणमध्ये काय येतं, सर्व तुम्हाला कळणार आहे. बघा अपठित गद्य तुम्हाला पुढील उताराच्या आधारे सूचनेनुसार काही कृती दिलेली आहेत. जवळपास 2च आकलन कृती येथे दिलेल्या असतात 4 मार्क्स करता. तर बघा आकलन कृती अशी जशा प्रकारे तुम्हाला इझिली काही पण विचारलं जातं, की सुप्रसिद्ध नर्तिका कोण आहे? तर बघा इझिली तुम्हाला याचा आन्सर इझिली तुम्हाला दिसणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा काय होतं याचा आन्सर? एक तर होती सुधा चंद्रन आणि एक होती डॉक्टर प्रमोद किरण शेट्टी. तर हे काय आहेत? एक सुप्रसिद्ध नर्तिकाचं नाव आहे आणि रुग्णालयातील डॉक्टर जे होते डॉक्टर प्रमोद शेट्टी होते. तर तुम्हाला हे इझिली पाहायला मिळतं. या पॅराग्राफमध्ये तुम्हाला आन्सर दिसणार आहे. आणि नंतर बघा 2 मार्क्स करता अशा प्रकारे पण क्वेश्चन येऊ शकतो. 1 मार्क्स किंवा 2 मार्क्स करता. तर बघा कारण लिहा जवळपास मोस्टली तुम्हाला इझी विचारलं जातं. जसं की हाच तुम्हाला पूर्ण जे लाईन आहे ते यामध्ये पाहायला आहे आणि त्यानंतर तुम्हाला पूर्ण त्याचं कारण दिलेलं आहे. तर इझिली तुम्हाला एक इथे विचारलं आहे, की कारण लिहा. तर हे पण तुम्हाला इझिली या पॅराग्राफमध्ये पाहायला मिळतं. बघा मी इम्पॉर्टंट क्वेश्चनच घेतो आणि जे तुम्हाला कशाप्रकारे कोणती मेथड लावून तुम्हाला आन्सर बघायचा हे पण सांगत आहे. तर हर एक पॉईंट महत्त्वाचा आहे. विदाऊट स्किप करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहाल. तुमच्या पूर्ण म्हणजेच तुम्हाला पूर्ण जे डाऊट आहे किंवा तुमचे जे प्रॉब्लेम आहे कशाप्रकारे आन्सर शोधायचे, आन्सर कसे लिहायचे, किती लिहायचे, सर्व डाऊट सॉल्व्ह होतील. तर विदाऊट स्किप करत व्हिडिओ पूर्ण पहा. बघा आकलन कृतीमध्ये चौकटी पूर्ण करा. बघा सिंपल आहे. 1 मार्क्स करता चित्रपटाचे नाव आणि कृत्रिम पायाचे नाव. तर बघा तुम्हाला तर माहीत असेल चित्रपटाचे नाव आणि जे कृत्रिम पायाचे नाव तर सिंपल आहे. जयपूर फ्रूट आणि नाचे मयुरी हे चित्रपटाचे नाव होते. जयपूर फ्रूट हे कृत्रिम पायाचे नाव होते. बघा कृती पूर्ण करा, की सुलभ पाय तयार करण्याचा माल. तर इझिली आहे विद्यार्थी मित्रांनो. एक तर लाकूड आहे, सुलभ पाय तयार करण्याचा माल आणि एक तुम्हाला दिले होते एक वेगळा शब्द आहे जसं की व्हल्कनाइज्ड रबर. ठीक आहे. तर व्हल्कनाइज्ड रबर तुम्ही येथे लिहायचं आणि लाकूड 2 शब्द तुम्हाला इथे लिहायचे. 1 मार्क्स करता इझिली. आता बघा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत पूर्ण इझी होतं विद्यार्थी मित्रांनो. विभाग 1 मध्ये तुमचे आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळणार आहे आणि अशाच प्रकारची कृती तुम्हाला पाहायला मिळणार आहे सेम पॅटर्न अनुसार. आता बघा 16 गुणांकरिता तुम्हाला पद्य विभाग येतो आणि यामध्ये तुम्हाला काही नाही कवितेच्या आधारे सूचनानुसार कृती करायची असतात. आता कविता दिलेली आहे ते पण तुमच्या पुस्तकामधलीच कविता विद्यार्थी मित्रांनो. तर बघा ही कविता पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे. यामध्ये तुम्हाला कशाप्रकारे क्वेश्चन विचारले जातात. बघा मी तुम्हाला विथ आन्सर सांगतो. कृती करा. कवितेतील स्त्री करीत असलेली विविध कामे. बस तुम्हाला किती 4 कामे लिहायची आहेत 2 मार्क्स करता. तर इझिली तुम्हाला ही कविता वाचताच तुम्हाला कामे येथे दिसून येतील की काय करत होती ती कवी. काही नाही वाफ्यात कांदे लावणे, झेंडूची फुले तोडणे, घराला तोरण बांधणे आणि उसाचे बेणे मातीत दाबणे. तो सिंपल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इझिली येथे हिचे जे कामे आहेत, जी कवयित्री आहे किंवा कवितेतील कवयित्री आहे, स्त्री आहे, तिचे जे कामे आहेत ते इझिली तुम्हाला दिसणार आहेत. इझिली 2 मार्क्स तुम्ही घेऊ शकता. अशाच प्रकारे तुम्हाला पुढील काही चौकटी आहे ते पूर्ण करायचे आहे आणि म्हणजे काय ती लिहायची आहे. बघा हा पण क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय ते लिहा. आता इथे दिलेलं आहे पाणी शेंदणे म्हणजे काय? तर इझिली तुम्ही लिहू शकता की पाणी शेंदणे किंवा तुम्ही एक वाक्य वाचताच तुम्हाला समजेल. एखादं वाक्य तुम्ही वाचताच तुम्हाला कळतं की पाणी शेंदणे म्हणजे काय की
तर इझी आहे. पाणी शून्य म्हणजे काय, की विहिरीतून कोणी पाणी काढत आहे आणि रहाटीवरून ते ओढत आहे. म्हणजेच विहिरीतून पोहऱ्याने पाणी रहाटीवरून ओढणे, सिंपल आहे. नंतर बघा संसार साधणे म्हणजे काय, कष्ट करून संसार चालवणे किंवा संसार निभावणे. तर सिंपल अशा प्रकारे तुम्ही लिहून आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता. नंतर बघा अभिव्यक्ती कृती तुम्हाला मी सांगितलेले 4 मार्क्स करता किती लिहायचं हे पण तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा शेतकरी स्त्रियाच्या कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे करा. इझिली तुम्ही लिहू शकता विद्यार्थी. नंतर बघा पुढील काव्यपंक्तीचा अर्थ लिहायचा आहे. तुम्हाला 2 काव्यपंक्ती दिलेल्या आहे. इझिली काही पण अर्थ यांच्याशी मिळता जुळता तुम्ही लिहिला तरी आउट ऑफ मार्क्स मिळतात. आता बघा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट येथे पेपरचा चालू झालेला आहे आणि यापुढे पेपर तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे. आता यापुढील क्वेश्चन मोस्ट IMP आहे. व्हिडिओ पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो. किंवा काव्य सौंदर्य, रसग्रहण यामध्ये खूप सारे विद्यार्थी गडबड करून येतात. सोबतच तुम्हाला इथे काही साहित्य प्रकार, कथा यामध्ये तुम्हाला 10 पैकी 10 गुण कसे प्रकारे घ्यायचे आहे आणि त्यानंतर व्याकरण हे खूप महत्त्वाचे पार्ट आहे आपल्या पेपरचे. आणि विद्यार्थी मित्रांनो हा पेपर तुमच्याकरता मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की वॉच करा. बघा काव्य सौंदर्य आणि रसग्रहण तर सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला असे काही 4 जवळपास ओढी दिलेल्या आहेत. बघा या ओढीतील तुम्हाला भाव्य सौंदर्य स्पष्ट करायचं आहे. बघा तुम्हाला इझी दिलेलं आहे आणि 4 मार्क्स करता किती लिहायचं तुम्हाला. बघा मी सांगतो तुम्हाला, काही अभिव्यक्ती कृती तुम्हाला अशा प्रकारे विचारली जाते किंवा तुम्हाला अशा प्रकारे काव्यपंक्तीचा अर्थ जरी आला तर तुम्हाला जवळपास 4 ते 4 आणि 4 ठीक आहे 4 ते 8 ओळी तुम्ही लिहून आले तरी तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स मिळतात. बट तुम्हाला सुटसुटीत लिहायचं आहे. आणि खूप सारे विद्यार्थी गडबड करून येतात. म्हणजे तुम्हाला वाटतं की 4 मार्क्स मिळाले पाहिजेत म्हणून आपण 2 पान पूर्ण भरून लिहायचं. तर हे मिस्टेक तुम्ही करू नका. बघा 4 मार्क्स करता इझिली तुम्हाला जवळपास 8 ते 10 ओळी जरी लिहिल्या तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स मिळतात. परंतु सुटसुटीत लिहा. आणि कशाप्रकारे लिहिला जातो तर इझिली तुम्हाला याचा जो अर्थ आहे तो अर्थ लिहायचा आहे. बाकी काही नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि वाढून चढूनच तुम्हाला लिहायचं आहे. बाकी काही नाही. इझिली तुम्हाला आउट ऑफ मार्क्स दिले जातात आणि कोणीही एवढं म्हणजेच डीपमध्ये वाचणार नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि हा प्रत्येक वर्षीचा एक्सपिरियन्स आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही असंच करा. डोंट वरी. तुम्हाला काही टेन्शन घेण्याची जरूरत नाही. इझिली 4 ओळी दिलेल्या आहेत. याचा 4 ओळीमध्ये काय शब्द दिलेले आहेत जे तुम्हाला माहीत आहे त्यांच्याशी निगडीत काहीतरी गोडी लिहा. त्याचा अर्थ लिहा. तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स मिळतात. नंतर बघा किंवामध्ये तुम्हाला दिलेलं असतं की तुम्हाला आरशातील स्त्री या कवितेतील पुढील पद्यपंक्तीचे रसग्रहण करायचे आहे. आता बघा सेम भाव्य सौंदर्य म्हणजेच तुम्ही अर्थ लिहित आहे. रसग्रहण म्हणजे तुम्ही अर्थ लिहित आहे. काही फरक नाही यामध्ये. तुम्हाला जस्ट यांच्याबद्दल काही ना काही लिहायचं आहे. यामध्ये काय तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे, काय ओढींचं काय म्हणणं आहे, काय स्पष्ट करतो, ओढीचा अर्थ काय, बस हेच तुम्हाला वाढून चढून लिहायचं असतं. तर हे पण तुम्ही इझिली आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता. आता बघा मोस्ट इम्पॉर्टंट आहे विभाग 3 साहित्य प्रकार, कथा 10 गुण करिता तुम्हाला येतो. आणि यामध्ये आकलन कृती म्हणजे खूपच इझी असते विद्यार्थी मित्रांनो. 2 मार्क्स करता आणि 2 मार्क्स करता नंतर पण एक तुम्हाला आकलन कृतीच विचारले जाते. बघा इझी आहे. अशाच प्रकारे तुम्हाला एक पॅसेज येतो. त्यानंतर तुम्हाला अशाच प्रकारे काहीतरी विचारले जातं. बट खूप सारे विद्यार्थी येथे गडबड करतात. म्हणजे बघा खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं मी पाहिलेलं आहे की ती जी आहे कृती करत असताना जे बॉक्स काढायची किंवा बॉक्समध्ये आन्सर लिहायचं असं करत नाही. परंतु मला बॉक्स काढायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे लक्षात असू द्या तुम्हाला अशाच प्रकारचे बॉक्स काढायचे आणि त्यामध्ये आन्सर लिहायचा आहे. बट असं काही नाही की तुम्ही बॉक्सचा आकार असा दिलेला आहे, तुम्ही असा काढला तर मार्क्स मिळणार नाही, असं काही नाही. बट तुम्हाला बॉक्समध्ये आन्सर लिहायचे आहे. नंतर बघा सिंपल आहे, हे पण तुम्ही शोधू शकता. त्यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहा. वरतीच आपण घेतलेलं आहे, हे पण तुम्ही शोधू शकता. नंतर बघा सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो की कथेत कोणकोणत्या बाबी असतात त्या स्पष्ट करा. 2 मार्क्स करता तुम्हाला असा क्वेश्चनच विचारलेला आहे, ते पण तुम्ही इझिली सॉर्ट आउट करू शकता, इझिली पाहू शकता. आता बघा सोमत आणि अभिव्यक्ती तुम्हाला इथे दिलेली आहे की पुढीलपैकी कोणतीही 2 कृती सोडवा. आता बघा 2 कृती म्हणजेच तुम्हाला 3 मार्क्स करता एक कृती दिलेली आहे. तर बघा 3 मार्क्स करता तुम्हाला कोणकोणते पॉईंट लक्षात ठेवायचे आहे हे तुम्ही वाचू शकता. यामध्ये तुमचे क्लिअर कट होणार आहे. पूर्ण जे डाऊट आहे ते पण तुम्हाला इथे पूर्ण डाऊट तुमचे सॉर्ट आउट होणार आहे. तर इझिली तुम्ही एक वेळेस ते वाचून घेसाल. आणि 3 मार्क्स करता किती लिहायचं हे आन्सर शीटमध्ये तुम्हाला पूर्ण दिलेलं आहे, ते एक वेळेस तुम्ही वाचून घेसाल. आता आपण पुढे जाऊया. मोस्ट इम्पॉर्टंट आहे विभाग 4 उपयोजित मराठीचा 14 गुण विद्यार्थी मित्रांनो. आणि या 14 पैकी 14 गुण तुम्हाला मिळायला पाहिजे. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. तुम्हाला 4 मार्क्स करता दिलेला आहे, एक कृती 2 मार्क्स करता. बघा 4 पुढीलपैकी कोणत्याही 2, 4 पैकी 2च करायचे आहे. बघा एक तर तुम्हाला इझी शब्द विचारला जातो. एक इझी शब्द आला तर तुम्ही तुमचे वैशिष्ट्य तुमच्या शब्दात तुम्ही स्पष्ट करू शकता. किंवा एक तुम्हाला भाषाशैली हे माहिती पत्रकाचे वैशिष्ट्य स्पष्ट करा. मोस्टली तुम्हाला वैशिष्ट्य स्पष्ट करा अशाच प्रकारचे क्वेश्चन येतात. तर हे 4ही क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. IMP टिक मार्क करून घेसाल आणि पाहून जासाल कशाप्रकारे वैशिष्ट्याचा क्वेश्चन तुम्हाला लिहायचा असतो, किती लिहायचा असतो हे तुम्हाला आन्सर शीटमध्ये दिलेले आहे. डोंट वरी, मी तुम्हाला पुढे सांगणार आहे कशाप्रकारे आन्सर शीट डाउनलोड करायची आहे. पूर्ण व्हिडिओ पहा आणि विद्यार्थी मित्रांनो विदाऊट स्किप पहा. म्हणजे तुम्हाला मी जे इम्पॉर्टंट पॉईंट मधामध्ये सांगत आहे ते पण तुमच्या लक्षात यायला हवे. तर त्यानंतर बघा तुम्हाला इथे कौशल्य कृती दिलेली आहे. जवळपास 10 मार्क्स करता तुम्हाला 2 क्वेश्चन 2 कृती सॉल्व्ह करायचे. आणि बघा यामध्ये तुम्हाला काय येतं बघा, पुढील विषयावर अहवाल लेखन करा. आता अहवाल लेखन कसं करायचं, 5 मार्क्स करता किती लिहायचं, म्हणून म्हणतो पेपर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. एंडपर्यंत नक्की वॉच करा. तर बघा तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलन.
तर अशाच प्रकारचे तुम्हाला काही टॉपिक दिले जातील आणि त्यावरती अहवाल लेखन करायचं आहे. आता अहवाल लेखन म्हणजे काय, त्यामध्ये काय लिहायचं आहे हे आपण पाहून घेणार आहोत. बघा, सोबतच एका वस्त्र दालनाचे आकर्षक माहितीपत्रक किंवा माहितीपत्र तुम्हाला तयार करायचे आहे. सोबतच बघा, अशा प्रकारे माहितीपत्र तयार करण्याकरता एक IMP क्वेश्चन तुम्हाला येणार आहे यावर्षी पण, ठीक आहे. तुम्हाला टॉपिक दुसरा येतो, बट मोस्टली तुम्हाला हे क्वेश्चन पाहायला मिळणार आहे. एक तर तुम्हाला एक अहवाल लेखन, एक तर माहितीपत्रक तयार करा आणि मोस्ट IMP पेपर मी तुम्हाला पुढे पण देणार आहे आणि त्यामध्ये पण तुम्हाला टॉपिक हे करूनच जायचे आहेत. बघा, पुढील व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा. हा क्वेश्चन प्रत्येक विद्यार्थ्याला सॉल्व्ह करायचा आहे आणि आउट ऑफ 5 पैकी 5 मार्क्स घेऊन यायचे आहे यंदा, ठीक आहे, म्हणजे 2025 मध्ये. तर बघा, मुलाखत घेताना घ्यायची काळजी. बघा, मोस्टली तुम्हाला तिसरा आणि चौथा क्वेश्चनच पाहायला मिळतो जो इझी असतो आणि हे 2 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्वात अगोदर तुम्हाला इथे क्वेश्चन आला होता की तुम्हाला पुढीलपैकी कोणते 2 कृती सॉल्व्ह करायच्या आहेत. 2 कृती तुम्हाला 10 मार्क्स करता दिलेल्या आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की लास्ट म्हणजे 3 आणि 4 नंबरचे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. पण आपण पाहून घेऊया कशा प्रकारे तुम्हाला अहवाल लेखन करायचं आहे. बघा, तुम्हाला अहवाल लेखनमध्ये सर्वात अगोदर वरती तुम्हाला दिलेलं आहे की कोणते महाविद्यालय आहे, नंतर तुम्हाला विषय दिलेला असतो, त्यामध्येच तुम्हाला अहवाल लेखन करायचे आहे. जसे की वार्षिक स्नेहसंमेलन तुम्हाला विषय दिलेला होता, त्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. आता बघा, अहवाल लेखनमध्ये काय काय येतं, तर सिंपल बघा, इथे तुम्हाला वार दिलेला आहे, दिनांक दिलेला आहे आणि हे एक वेळेस तुम्ही वाचून घ्याल कशा प्रकारे स्टार्टिंग करायची आहे. आणि बघा, तुम्हाला इथे 4 मार्क्स करता 5 मार्क्स करता बघा किती लिहायचं आहे. बघा, जवळपास याने 5 मार्क्स करता 2 पेज लिहिलेले आहे, ठीक आहे. तर 2 पेज मोस्टली तुम्ही लिहू शकता, तर इझिली तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स 2 पेजमध्ये तुम्हाला देण्यात येतात. सोबतच बघा, सुटसुटीतपणा तुम्हाला असला हवा आणि जे हँडरायटिंग आहे म्हणजे तुमचे जे ओव्हरऑल हस्ताक्षर आहे ते पण सुटसुटीत असणे गरजेचे आहे, सुंदर असणे गरजेचे आहे. तर इझिली 5 पैकी 5 मार्क्स तुम्हाला येथे देण्यात येतात. सोबतच बघा, दुसरा क्वेश्चन होता की आकर्षक माहितीपत्रक तुम्हाला तयार करायचे आहे. तर वस्त्र दालनाचे आकर्षक माहितीपत्र, तर हे पण तुम्हाला 1 पेजमध्येच पूर्ण तुम्हाला ओव्हरऑल पूर्ण तुम्ही लिहू शकता किंवा तुम्ही असे अट्रॅक्टिव्ह तुम्ही अशा प्रकारे थोडं वर्कआउट करून म्हणजेच तुम्हाला थोडं काहीतरी इथे लिहायचं आहे, थोडं डार्क किंवा फॉन्ट तुम्हाला अलग यूज करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही थोडं लिहून किंवा आकर्षक अशा प्रकारे तुम्ही येथे माहितीपत्रक तयार करू शकता. तर यामध्ये पण तुम्हाला काय काय दर्शवायचं आहे, तुम्हाला इथे विषय दिलेला असतो, जसं की वस्त्रदालन तुमचा एक मेन टॉपिक आहे. तर मोहक वस्त्रदालन अशा प्रकारे काहीतरी लिहा अट्रॅक्टिव्ह. सोबतच तुम्हाला येथे काहीतरी बघा, एक वेळेस तुम्हाला वाचून घ्यायचे की कशा प्रकारे तुम्ही अट्रॅक्टिव्ह करू शकता. तर इझिली तुम्हाला हे वस्त्रदालनाचे आकर्षक माहितीपत्र तुम्ही लिहू शकता. थोडे वैशिष्ट्य लिहा, वाढून चढून काहीतरी पॉईंट ॲड करा आणि सोबतच तुम्हाला इथे पत्ता, वार, दिनांक की सोमवारी बंद राहतं किंवा रविवारी आणि शनिवारी बंद राहतं. सोबतच मोबाईल, दूरध्वनी, वेबसाईट काहीतरी तुम्हाला इथे ॲड करत जायचं आहे आणि आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहे. परंतु बघा, 3 आणि 4 नंबरचा क्वेश्चन मी तुम्हाला सांगितलेला आहे की तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देण्यात येतात. जसं की बघा, 5 मार्क्स करता तुम्हाला 10 क्वेश्चन लिहिणे अनिवार्य आहे, ठीक आहे. तर 10 क्वेश्चन तुम्ही लिहिले, इझिली तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स दिले जातात. बस तुमचा क्वेश्चन मार्क्स पाहायला जातो, बाकी क्वेश्चन कोणीही वाचत नाही विद्यार्थी मित्रांनो. तर 10 क्वेश्चन तयार करा, आउट ऑफ मार्क्स घ्या आणि मी तर म्हणतो 10च्या जागी 12 तुम्ही क्वेश्चन इथे लिहून यायचे आहे, प्रश्नावली तयार करायची आहे आणि आउट ऑफ मार्क्स घेऊन यायचे आहे. यावर्षी प्रत्येकाला यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळायलाच हवे. नंतर बघा, 4th नंबरचा क्वेश्चन आहे की तुम्हाला कोणकोणती काळजी घ्यायची आहे मुलाखत घेताना. तर बघा, 5 मार्क्स करता किती लिहिलेले आहे, जवळपास 1 पण पेज पूर्ण लिहिलेलं नाही. तर काळजी घ्यामध्ये तुम्ही काय लिहिसाल, तर मुलाखत घेताना घ्यायची काळजी स्पष्ट करा असं लिहिलेलं आहे. तर तुम्ही काळजीमध्ये तुम्ही पॉईंट दर्शवू शकता की 5 मार्क्स करता तुम्हाला कोणकोणती काळजी घ्यायची आहे. तर 10 पॉईंट ते 12 पॉईंट तुम्ही जरी लिहिले तरी तुम्हाला इझिली आउट ऑफ मार्क्स देण्यात येतात. पॉईंट वाईज लिहा, तर इझिली पेपर चेक करणारा टीचर पण इझिली चेक करणार आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स भरभरून देणार आहे. हे पण लक्षात असणे गरजेचे आहे. आणि त्यानंतर बघा, आता येतं व्याकरण लेखन आणि या पेपरचा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि यामध्येच विद्यार्थी गडबड करून येतात आणि यामध्येच त्याचे 2 ते 3 मार्क्स इझिली कमी होतात आणि त्यामुळेच तो 78 किंवा 77 या मार्क्सपर्यंत जाऊ शकत नाही. तर बघा, हेच खूप महत्त्वाचं आहे. या पेपरमधील हा जो पार्ट आहे व्याकरण लेखन, तोच खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये तुम्हाला कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक करून घ्यायचे आहे 2025 बोर्ड एक्झामसाठी हे पण आपण पाहणार आहोत. तर बघा विद्यार्थी, विभाग 5 व्याकरण लेखन 20 गुण आणि 20 पैकी 20 गुण तुम्हाला मिळायला हवे. हा पेपर पाहताच तुम्हाला काही टॉपिक जे इम्पॉर्टंट दिलेले आहेत ते पण तुम्हाला करून घ्यायचे आहे. बघा, वाक्य रूपांतर प्रत्येकाला जमणार आहे. नकारार्थी वाक्य, उद्गारार्थी, होकारार्थी, नंतर प्रश्नार्थक वाक्य, हे जे 4 वाक्याचे प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो, असर्टिव्ह, इम्पॅरेटिव्ह, देन एक्सक्लामेटरी, प्रत्येक तुम्हाला जे मराठीत आहे ना 4 प्रकारचे वाक्य ते तुम्ही करून जाल. त्यापैकी 2 वाक्य तुमची ठरलेलेच आहे आणि मोस्टली एक तुम्हाला यावर्षी प्रश्नार्थक वाक्य पाहायला मिळणार आहे. तर मोस्टली तुम्हाला नकारार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी या 3 वाक्य प्रचारावर किंवा तुम्हाला यावरती पाहायचं आहे की कशाप्रकारे तुम्ही तुम्हाला सूचनेनुसार कृती दिलेली राहील आणि कशाप्रकारे तुम्ही नकारार्थी, होकारार्थी किंवा उद्गारार्थी अशा प्रकारे तुम्ही वाक्य रूपांतर करू शकणार आहात. तर हे नक्की पहा आणि यामध्ये तुम्हाला
2 आउट ऑफ 2 मार्क्स मिळणार आहे. 2 आउट ऑफ 2 प्रत्येकाला मिळणार आहे. इझी आहे. आता बघा स्टुडंट समासमध्ये गडबड करून येतात. बघा समासमध्ये तुम्हाला कोणकोणते समास पाहायचे आहे. मोस्टली तुम्हाला असाच क्वेश्चन पाहायला मिळतो. यावर्षी पण मोस्टली चान्सेस आहे की सामासिक शब्दाचा तुम्हाला विग्रह करण्याकरता येतो. तर बघा तुम्हाला जवळपास 2 मार्क्स करता जवळपास 4 तुम्हाला सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह करण्याकरता तुम्हाला येतो. तर बघा मी 2 याचा तुम्हाला आन्सर सांगणार आहे. बट प्रत्येकाने मोस्ट इम्पॉर्टंट हा समासचा पार्ट आहे. तर मला प्रत्येकाने 3rd आणि 4thचा आन्सर तुम्हाला कमेंट करायचा आहे. तर बघा घरोघरचं मी तुम्हाला सांगून देतो की आन्सर राहणार आहे घरोघरचं प्रत्येक घरात. आता बघा अहोरात्रचं काय राहणार आहे. अहोरात्र मीन्स दिवस आणि रात्र. अहोरात्र तर सिंपल तुम्हाला जीवनशैली आणि ताणतणाव याचं तुम्हाला आन्सर करायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. नंतर बघा प्रयोग मोस्ट इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. इझिली 2 पैकी 2 मार्क्स घेऊ शकतात की तुम्हाला पुढील वाक्याचे प्रयोग ओळखायचे आहे की माणसाने वेगाला आवरावे म्हणजेच कोणता प्रयोग होईल. सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो भावे प्रयोग. तर हे जे कंसात तुम्हाला टिप दिलेली आहे टिप वाचून घेसाल आणि बघा भावे कर्मणी हे 2 तुम्ही प्रयोग पाहून जासाल. मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि या वर्षी तुम्हाला 2 पैकी 1 पाहायला मिळणार आहे. नंतर बघा मोस्ट इम्पॉर्टंट आहे अलंकार. अलंकारमध्ये काय तर बघा मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमचा अनन्वय अलंकार आणि अवनवी अलंकार. तर मोस्टली तुम्हाला अशा प्रकारे क्वेश्चन पाहायला मिळतो. बघा आहे ताजमहल एक जगती तो त्याच्या परी. तर इझिली तुम्हाला माहिती आहे अनन्वय अलंकार होणार आहे. आणि एक दुसरा दिलेला आहे न हे वंदन चंद्रमा शरदीचा हा केवळ. तर इझिली हा अवनवी अलंकार होतो. तर हे अलंकारचे जे प्रकार आहेत 4-5 जेवढे पण असतील अलंकारचे तुम्ही पाहून जासाल 2 मार्क्स तुम्हाला इझिली मिळतात. नंतर बघा वाक्यप्रचार हे तर प्रत्येक विद्यार्थी सॉल्व्ह करून येऊ शकतो. पुढीलपैकी कोणत्याही 2 वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 4 दिलेले असतात विद्यार्थी मित्रांनो आणि 2 एवढे इझी असतात की कोणी पण 5वीचा पण विद्यार्थी सॉल्व्ह करून येणार आहे लिहून येणार आहे. लास्ट क्वेश्चन बघा 10 मार्क्सचा तुम्हाला एक निबंध लिहिण्याकरता येतो. कोणता पण जवळपास तुम्हाला इथे 5 पॉईंट दिलेले आहे की तुम्हाला कोणत्याही एका विषयावरच लिहायचं आहे. तर बघा याकरता तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे. 10 पैकी 10 गुण कसे मिळवायचे तुम्हाला टिप एक वेळेस वाचून घ्यायची आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे याचं तुम्हाला आन्सर किती लिहायचा आहे. 10 मार्क्स करता किती लिहिसाल. खूप सारे विद्यार्थी म्हणतील 4 पेज 6 पेज 10 मार्क्स करता काही विद्यार्थी 7 पेज. तर असं काही करू नका. बघा घरातील एक उपद्रवी कीटक यावरती याने पूर्ण निबंध लिहिलेला आहे आणि कशा प्रकारे लिहिलेला आहे बघा येथे 1 पेज दिलेला आहे नंतर 2 पेज बस 2 पेजमध्येच तुम्हाला 10 आउट ऑफ 10 मार्क्स मिळू शकतात. फक्त तुम्हाला आकर्षक सुरुवात करायची आहे. विषयानुसार विस्तार करत जायचा आहे आणि सुसूत्र मांडणी करायची आहे. भाषाशैली व तुम्हाला जवळपास काहीतरी वाक्यपूर्ती अशी कल्पना करायची आहे. सोबतच तुम्हाला स्वच्छ अक्षर वापरायचं आणि मुद्देसूदपणा तुमच्या आणि हस्ताक्षरमध्ये असायला हवा आणि तुम्हाला अशा प्रकारचे पॅराग्राफ पण पाडत जायचे आहे. तर बघा 2 पेजमध्ये तुम्हाला 10 आउट ऑफ 10 मार्क्स मिळू शकतात. तर मोस्टली मी तर म्हणतो 2.5 जवळपास 2.5 पेज तरी तुम्ही लिहून येसाल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा पूर्ण पेपर IMP दिलेला आहे तुम्हाला पूर्ण. या पेपरमधील तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमचं व्याकरण आणि तुम्हाला काही इम्पॉर्टंट टॉपिक दिलेले आहे ते पण तुम्ही करून जासाल. आणि अशाच प्रकारचे जवळपास अजून 3 पेपर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि एका क्वेश्चन पेपरमध्ये मी तुम्हाला जवळपास पूर्ण जी म्हणजे तुमचा जो आराखडा दिलेला आहे पूर्ण कृतीपत्रिकेचा आराखडा मी एक्सप्लेन करणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ पण खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. तर 12th बोर्ड आर्ट असो वा कॉमर्स असो वा सायन्स असो तुम्हाला प्रत्येक विषयाचे मोस्ट इम्पॉर्टंट व्हायरल क्वेश्चन पेपर सोबतच IMP क्वेश्चन पेपर सर्वच काही येथेच मिळणार आहे. सोबतच तुम्हाला मोस्ट IMP क्वेश्चन पेपर फॉर बोर्ड एक्झाम 2025 ते जरी तुम्ही करून गेला तर इझिली तुम्ही जवळपास 80 मार्क्सचा जर पेपर असेल तर तुम्ही इझिली 70+ 75+ जाऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात असू द्या. सोबतच तुम्ही जर बाकीचे पेपर म्हणजेच इंग्लिश असो जिओग्राफी हिस्ट्री बाकीचे प्रत्येक विषयाचे पेपर तुम्हाला दिलेले आहे IMP पेपर दिलेले आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर जा आणि तेथे पूर्ण पेपर तुम्ही पाहून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या IMP मोस्ट इम्पॉर्टंट व्हायरल क्वेश्चन पेपर करता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि विद्यार्थी मित्रांनो बेल आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजेच पुढचा पेपर येताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे.